नमस्कार. आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. एका ऑनलाईन स्रोतावर आधारित आहे हा विषय. विषय आहे ब्रह्मचर्य. आणि त्यातही म्हणजे लक्षवेधी गोष्ट आहे 30 दिवसांच्या ब्रह्मचर्य पालनाचं आव्हान. तर आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे हे स्रोत ब्रह्मचर्याचे फायदे कोणते आणि आजच्या काळात काय होतं की विशेषतः तरुणांसमोर काय आव्हानं आहेत यावर थोडं भाष्य करते. तर यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत ते जरा सविस्तरपणे बघूया. काय वाटतं? हो, नक्कीच. म्हणजे या स्रोताचा मुख्य भर दिसतोय तो यावर की ब्रह्मचर्य पालनातून शारीरिक आणि मानसिक पातळीवर नक्की काय बदल अपेक्षित आहेत आणि यासाठी त्यांनी काही पारंपरिक संदर्भ वापरलेत, एक बोधकथा आहे आणि काही प्रत्यक्ष कृती करण्यासारखे सल्ले पण दिलेत. तर आपण बघूया, सगळ्यावर बोलू. हो. सुरुवातच एका महत्वाच्या उल्लेखाने होतीये. म्हणजे स्रोत एका श्लोकाचा संदर्भ देतं. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायम वीर्यलाभ. बरोबर. याचा अर्थ त्यांनी सांगितलं आहे की ब्रह्मचर्य पालनाने वीर्यशक्ती वाढते, दिव्यत्व येतं आणि अंतिमतः मोक्ष मिळतो. ही संकल्पना स्रोतामध्ये कशी मांडली आहे? हो, म्हणजे या श्लोकाचा आधार घेऊन स्रोत असं सांगतं की वीर्य टिकवून ठेवणं हे फक्त शारीरिक नाहीये, तर ते आध्यात्मिक उन्नतीसाठी पण खूप महत्वाचं, कळीचं आहे. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायम वीर्यलाभाः चा अर्थ स्रोत असा स्पष्ट करतो की जेव्हा व्यक्ती ब्रह्मचर्यात स्थिर होते तेव्हा तिला वीर्य म्हणजे एक प्रकारची आंतरिक शक्ती किंवा ऊर्जा मिळते. अच्छा. आणि यातून फक्त शारीरिक ताकद नाही तर दिव्यत्वाची अनुभूती येते असं म्हणतात. आणि साधनेची परिपूर्णता झाल्यावर मोक्षप्राप्ती होते असं हे स्रोत मांडतंय. आणि याला काही आधार म्हणजे काही उदाहरण दिलंय का स्रोतात? हो, दिले ना. पुढे असं म्हटलंय की याच ब्रह्मचर्याच्या साधनेमुळे, त्याच्या प्रभावामुळे कोट्यावधी ऋषीमुनी ब्रह्मलोकात वास करतात. ही पारंपरिक मान्यता आहे जी स्रोताने उद्धृत केलीये. म्हणजे वीर्याला फक्त शारीरिक द्रव नाही तर एक अत्यावश्यक जीवनशक्ती मांडण्याचा दृष्टिकोन इथे दिसतोय. बरं. आता पुढे जाऊन स्रोत आजच्या काळातली एक समस्या सांगतोय. असं म्हटलंय की काही सेकंदांचे व्हिडिओसुद्धा तरुणांची मर्दानगी कमी करू शकतात. तारुण्यात शरीर कमावण्याचा विचार असतो, पण काही सवयींमुळे व्यक्ती वासनेच्या जाळ्यात अडकतो, असं काहीसं म्हटलंय. हे जरा विस्तारानं सांगाल का? हो, म्हणजे स्रोतात असं एक निरीक्षण नोंदवलंय की काही विशिष्ट प्रकारचे व्हिडिओ पाहिल्याने जो क्षणिक आनंद मिळतो तो व्यक्तीला त्याच्या मूळ ध्येयांपासून म्हणजे शारीरिक आणि मानसिक विकासापासून दूर घेऊन जातो. अच्छा. खास करून तारुण्यात प्रवेश करताना शरीर सुदृढ बनवण्याचं स्वप्न असतं अनेकांचं, पण स्रोत म्हणतं की अशा सवयींमुळे व्यक्ती त्या तात्पुरत्या सुखाच्या मोहात अडकून राहतो. आणि हे मर्दानगी कमी होण्याचा संदर्भ कसा दिला आहे, तो काय मुद्दा आहे नेमका? स्रोत इथे जरा जोरदारपणे सांगतं की शरीरातून बाहेर पडणाऱ्या वीर्याला म्हणजे अगदी 20 रुपयांच्या पेप्सीसारखं सहज समजू नका. उलट त्याला मर्दांगीची खरी मुळं असं महत्त्व द्यायला सांगितलंय. आता या शब्दातून कदाचित त्यांची अपेक्षा आंतरिक शक्ती, जीवनऊर्जा किंवा चैतन्य असं काहीतरी असेल जी या सवयींमुळे कमी होते असं स्रोताचं म्हणणं आहे. पुढे असं पण वर्णन आहे की वासनेच्या या दलदलीत माणूस इतका अडकतो की त्याला वाईट गोष्टी पण योग्य वाटू लागतात. आणि मग ब्रह्मचर्यासारख्या विषयावर बोलायला गेलं की त्याला ते सहन होत नाही किंवा चिडचिड होते. हे एक गंभीर निरीक्षण आहे खरं तर. पण मग यातून बाहेर कसं पडायचं? काही मार्ग सांगितला आहे का? कारण स्रोत असंही म्हणतं की मनाला प्रशिक्षित करता येतं. जसं ते उदाहरण दिलंय जंगली प्राण्यांना सर्कसीसाठी तयार करतात तसं. आणि मग येते ती 30 दिवसांच्या ब्रह्मचर्या चॅलेंजची कल्पना. अगदी बरोबर. स्रोत मनाला एकाच वेळी जगातली सर्वात कमजोर आणि सर्वात शक्तिशाली गोष्ट मानतं. हा विरोधाभास महत्वाचा आहे. कमजोर कारण ते लगेच मोहांना बळी पडतं आणि शक्तिशाली कारण योग्य ट्रेनिंग दिलं तर ते काहीही करू शकतं. जसं हत्ती, सिंह किती धोकादायक आणि बलवान प्राणी आहेत हे, पण त्यांना नियंत्रणात आणून सर्कसीत कामं करून घेतात. बरं. तसंच मनाला शिस्त लावून त्याला प्रशिक्षित करून 30 दिवसांच्या ब्रह्मचर्य आवाहनासाठी तयार करता येतं असा विश्वास स्रोतांनी दिला आहे. म्हणजे मनाच्या नियंत्रणाची शक्यता इथे अधोरेखित केली आहे. बरं. मनाच्या नियंत्रणाचा विषय निघालाय तर इथे एक खूपच रंजक कथा स्रोतांनी दिली आहे, राजा ययातीची कथा. हो. ही कथा नेमकी काय आहे आणि वासनेच्या नियंत्रणाबद्दल ती काय सांगते असं स्रोताचं म्हणणं आहे. हो, ही कथा खरंच विचार करायला लावणारी आहे आणि स्रोताने ती वासनेचं स्वरूप काय असतं हे सांगायला वापरली आहे.
कथा अशी आहे की असुरांचे गुरु शुक्राचार्य, त्यांची मुलगी देवयानी आणि असुर राजा वृषपर्वा, त्याची मुलगी शर्मिष्ठा, या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. अच्छा. पण एकदा काय झालं, त्यांच्यात मोठं भांडण झालं आणि शर्मिष्ठाने देवयानीचा अपमान केला. मग शुक्राचार्य खूप संतापले. त्यांच्या रागाच्या भीतीने राजा वृषपर्वाने आपली मुलगी शर्मिष्ठाला देवयानीची दासी बनून राहायला सांगितलं. अरे बापरे. हो. मग काही काळानंतर देवयानीचं लग्न झालं राजा ययातीशी. ती सासरी जाताना शर्मिष्ठाला आपली दासी म्हणून घेऊन गेली. पण राजवाड्यात गेल्यावर शर्मिष्ठाने सोडधावनेतून राजा ययातीला आपल्या मोहात पाडलं आणि त्यातून ययातीला शर्मिष्ठापासून 3 मुलं झाली. जेव्हा देवयानीला हे कळलं, ती खूप दुःखी झाली आणि तिने वडील शुक्राचार्यांकडे तक्रार केली. शुक्राचार्यांनी रागावून राजा ययातीला अकाली म्हातारपण येण्याचा शाप दिला. पण इथे कथेला एक वेगळं वळण आहे, बरोबर? म्हणजे शाप मिळाला तरी त्याची इच्छा काही पूर्ण झाली नव्हती. बरोबर. शापामुळे म्हातारपण आलं, पण ययातीची कामसुख भोगण्याची इच्छा तशीच होती, अतृप्त. म्हणून त्याने आपल्या मुलांना बोलावून त्यांचं तारुण्य मागितलं. अच्छा. देवयानीच्या मुलांनी नकार दिला, पण शर्मिष्ठेच्या मुलांपैकी जो सर्वात लहान मुलगा होता, पुरू, त्याने वडिलांची इच्छा पूर्ण करायला आपलं तारुण्य दिलं आणि स्वतः म्हातारपण घेतलं. मग पुढे काय झालं? यानंतर काय झालं हे महत्वाचं आहे. राजा ययातीने जवळजवळ 1000 वर्ष, म्हणजे खूप मोठा काळ, कामसुखाचा अनुभव घेतला. तो वेगवेगळ्या विलासात रमला. पण इतकी वर्ष सुख भोगूनही त्याची वासना काही संपली नाही, उलट ती वाढतच गेली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की वासना ही अग्नीसारखी आहे. त्यात इंधन टाकलं की ती आणखी भडकते, कधी शांत होत नाही, तिला अंत नाही. बापरे. 1000 वर्षांचा भोग पण पुरेसा नव्हता. हो. शेवटी त्याला उपरती झाली. म्हणजे त्याला कळलं हे व्यर्थ आहे. त्याने आपला मुलगा पुरूला त्याचं तारुण्य परत दिलं, त्याला राजा बनवलं आणि स्वतः सगळं सोडून तपस्येसाठी वनात गेला. या कथेचा बोध श्रोत्याने असा सांगितला आहे की जर 1000 वर्ष सुख भोगूनही वासना संपत नसेल, तर आपण रोजच्या रोज चुकीच्या सवयींमध्ये अडकून उद्यापासून बंद करेन, पुढच्या सोमवारपासून नक्की, असं म्हणणं हे फक्त स्वतःला फसवणं आहे. तो उद्या कधीच येत नाही. म्हणूनच स्रोत जोर देऊन म्हणतं, जे आहे ते आज आणि आत्ता आहे. कृती करायला वर्तमान क्षणच योग्य आहे. हां, निष्कर्ष खूप महत्वाचा आहे. कृती आत्ताच करायला हवी. मग स्रोत या 30 दिवसांच्या आव्हानाची सुरुवात करण्यासाठी काही निश्चित पावलं सांगता का? म्हणजे सुरुवात कशी करायची, काही मार्गदर्शन आहे? हो, सुरुवात करण्यासाठी काही ठोस आणि अगदी व्यावहारिक पावलं सांगितली आहेत स्रोतामध्ये, ज्यामुळे या आव्हानाला एक दिशा मिळेल. पहिलं पाऊल आहे स्वच्छता. म्हणजे फोनमधले सगळे आक्षेपार्ह व्हिडिओज, फाईल्स, फोटोज आणि ज्या वेबसाईट्सना भेटी दिल्या आहेत त्यांची सगळी ब्राउझिंग हिस्ट्री ताबडतोब डिलीट करायची. अच्छा. इतकंच नाही तर सोशल मीडियावर अशा लोकांना किंवा पेजेसना फॉलो करणं बंद करायचं ज्यांच्यामुळे मनात चुकीचे विचार येतात. स्रोत म्हणतं की जे आत्तापर्यंत खजिन्यासारखं जपलं होतं ते सगळं कचऱ्यात टाकून द्या. बरं. दुसरी पायरी? दुसरी पायरी मोह टाळणे. म्हणजे चला फक्त शेवटचं एकदा बघून घेतो, हा जो मोहक विचार येतो ना मनात, तो पूर्णपणे टाळायचा. हा विचार सर्वात धोकादायक आहे असं स्रोत सांगतं. यासाठी त्यांनी माचिसच्या एका लहान ठिणगीचं उदाहरण दिलंय. ती कितीही लहान दिसली तरी अख्खं जंगल जाळू शकते. त्यामुळे इथे थोडी हिंमत दाखवून त्या शेवटच्या मोहाला बळी पडायचं नाहीये. नाही, खरंय. आणि तिसरी पायरी? तिसरी पायरी आहे आत्मसंवाद आणि निश्चय. आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे निश्चय करायचा, आता बास झालं वासनेचं गुलाम बनून जगणं. माझ्या आयुष्याचं नियंत्रण आता कोणत्या तरी 20 सेकंदांच्या व्हिडिओच्या हातात नसेल तर माझ्या स्वतःच्या हातात असेल. मी माझ्या जीवनाचा नायक बनेन, हा स्वतःशी केलेला एक प्रामाणिक करार आहे. वा. आणि चौथी पायरी शारीरिक आणि मानसिक कृती. एक दीर्घ श्वास घ्यायचा, 10 जोर बैठका मारायच्या आणि एका डायरीत मोठ्या ठळक अक्षरात 11 वेळा लिहायचं, आय विल चेंज माय लाईफ, म्हणजे मी माझं आयुष्य बदलेन. स्रोतानुसार इतकं प्रामाणिकपणे केलं की समजावं ब्रह्मचर्याची पहिली ठिणगी पडलीय. आता फक्त तिला सातत्याने हवा देऊन मोठ्या अग्नीत रूपांतरित करायचंय. वा. ही तर खरंच एक दमदार सुरुवात वाटतेय. म्हणजे कृतीला चालना देणाऱ्या पायऱ्या आहेत ह्या. पण हे आव्हान 30 दिवस टिकवून ठेवणं हे त्याहून मोठं आव्हान आहे.
त्यासाठी काही उपाय किंवा तंत्र स्रोताने सांगितले आहेत का? कारण मोह तर कधीही आणि कुठेही होऊ शकतो. अगदी योग्य मुद्दा. सुरुवात करणं कदाचित सोपं वाटेल, पण टिकवणं कठीण असतं. म्हणूनच स्रोत पुढे वाचण्याच्या या विचारांवर किंवा मोहांवर मात करण्यासाठी आणि त्या दलदलीतून कायमचं बाहेर पडण्यासाठी 3 मुख्य गोष्टींवर भर देतं. पहिली गोष्ट, तात्काळ उपाय. म्हणजे जेव्हा कधी मनात वाईट विचार येतील किंवा अचानकपणे एखादं मोहक दृश्य समोर येईल, तेव्हा लगेच आपल्या उजव्या हाताची तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर आणि अंगठा म्हणजे थंब एकत्र आणून एक विशिष्ट मुद्रा करायची. अच्छा, मुद्रा? हो. आणि ही मुद्रा बनवताना मनातल्या मनात शांतपणे 11 वेळा जय बजरंगबली या मंत्राचा जप करायचा. स्रोत म्हणतं की यामुळे विचारांची साखळी तुटायला मदत होते आणि मनाला दुसरीकडे वळवता येतं. हा एक प्रकारचा मानसिक पॅटर्न इंटरप्ट आहे. इंटरेस्टिंग. दुसरा उपाय? दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे नियमित सराव, ब्रह्ममुहूर्त आणि ध्यान. रोज ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावायची. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या साधारण 1.5 तास आधीची वेळ. पहाटेची वेळ. हो, साधारण पहाटे 4 ते 5:30 यावेळी उठून नियमितपणे ध्यान म्हणजे मेडिटेशन करायचं. स्रोताचा दावा आहे की असं सलग 30 दिवस केल्याने मनातील वासनात्मक विचार हळूहळू कमी होतात आणि मन शांत व स्थिर होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य. या दोन्ही उपायांमध्ये सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे 1-2 दिवस करून उपयोग नाही, तर किमान 30 दिवस तरी न चुकता करणं गरजेचं आहे असं स्रोत सुचवतं. बरं. हे उपाय ऐकायला जरी सोपे वाटले तरी त्यासाठी नियमितता आणि दृढनिश्चय लागतो हे स्पष्ट आहे. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. या 30 दिवसांच्या ब्रह्मचर्य आव्हानाचे नेमके फायदे काय सांगितले आहेत? म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्तरावर कोणते सकारात्मक बदल अपेक्षित आहेत असं हे स्रोत म्हणतं. हो, हा भाग अनेकांसाठी प्रेरणा देणारा असू शकतो. स्रोतामध्ये एन्शियंट आयुर्वेदा किंवा प्राचीन आयुर्वेदाचा संदर्भ देऊन याचे फायदे सांगितले आहेत. असं म्हटलंय की जर 30 दिवसांपर्यंत प्रामाणिकपणे ब्रह्मचर्याचं पालन केलं, वीर्यरक्षण केलं, तर आपल्या शरीर आणि मनावर अनेक चांगले परिणाम दिसून येतात. हे फायदे आपण 2 भागांत बघू शकतो, शारीरिक आणि मानसिक. आधी शारीरिक फायदे सांगा. शारीरिक फायदे. पहिला म्हणजे ऊर्जा पातळीत वाढ होते, म्हणजे एनर्जी बूस्ट मिळतो. दिवसाखेरीज जो थकवा येतो ना, तो कमी होतो आणि जास्त कार्यक्षम वाटतं. दुसरं, स्टॅमिना आणि ताकद वाढते. शारीरिक क्षमता वाढते. वर्कआउट करताना, धावताना फरक जाणवतो. जास्त वेळ टिकता येतं. अच्छा. तिसरा, चेहऱ्यावर तेज येतं, म्हणजे फेशियल ग्लो. त्वचा अधिक नितळ, सतेज होते. मुरुम किंवा त्वचेच्या इतर समस्या कमी होतात असं स्रोत म्हणतं. अरे वाह. चौथा, रोग प्रतिकार शक्ती वाढते, म्हणजे एन्हान्स्ड इम्युनिटी. शरीराची नैसर्गिक शक्ती वाढते. स्रोत तर इथे एक मोठं विधान करतं की यामुळे 99% आजार दूर राहू शकतात. आता याचा अर्थ सर्वच आजार बरे होतात असं नाही, पण शरीर जास्त निरोगी राहतं असा अर्थ घ्यायला हवा. बरोबर. पाचवा, आंतरिक थकवा आणि अशक्तपणा कमी होतो, म्हणजे शरीरातला आळस, मरगळ कमी होतो. आणि 6वा फायदा म्हणजे गाढ आणि शांत झोप लागते. झोपेची क्वालिटी सुधारते. रात्री शांत झोप लागल्यामुळे सकाळी एकदम फ्रेश आणि उत्साही वाटतं. हे शारीरिक फायदे तर खऱ्याच खूप प्रभावी वाटतायत. म्हणजे ऊर्जेपासून ते अगदी दिसण्यापर्यंत परिणाम आहेत. पण मानसिक आणि भावनिक पातळीवर काय बदल अपेक्षित आहेत त्याबद्दल स्रोत काय सांगतं? शारीरिक फायद्यांइतकेच किंबहुना काहींसाठी त्याहूनही जास्त महत्वाचे मानसिक फायदे स्रोतांनी सांगितले आहेत. पहिलं म्हणजे लक्ष आणि एकाग्रता वाढते. हाय फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. कोणत्याही कामावर किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता खूप वाढते. मन कमी विचलित होतं. विद्यार्थी किंवा बौद्धिक काम करणाऱ्यांसाठी हा खूप मोठा फायदा आहे. हे खूप महत्वाचं आहे. दुसरा, प्रेरणा वाढते. इन्क्रीज मोटिवेशन. आयुष्यातली ध्येय गाठायला किंवा रोजची कामं करायला जास्त उत्साह वाटतो. पुढे जाण्याची इच्छा वाढते. तिसरा, स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. शार्पर मेमरी. गोष्टी लक्षात ठेवणं सोपं होतं. अभ्यास केलेलं जास्त काळ आठवतं. अच्छा. चौथा, तणाव आणि चिंता कमी होतात. रिड्युस्ड स्ट्रेस अँड अँक्झायटी. मन अधिक शांत आणि स्थिर राहतं. छोट्या गोष्टींनी होणारी चिडचिड कमी होते. पाचवा, आत्मविश्वास वाढतो. बूस्टेड कॉन्फिडन्स. स्वतःवरचा विश्वास वाढतो. आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकतो हे जाणवल्यामुळे एक आंतरिक आत्मविश्वास येतो. हो, हे नक्कीच होत असणार. सहावा, आत्मनियंत्रण मजबूत होतं. स्ट्रॉंग सेल्फ कंट्रोल.
फक्त लैंगिक इच्छाच नाही तर इतर मोहांवर आणि सवयींवर पण नियंत्रण मिळवणं सोपं जातं. जे ठरवलं ते मी करू शकतो हा विश्वास वाढतो. 7. आंतरिक शांती वाढते. ग्रेटर इनर पीस. मनातील गोंधळ कमी होतो, भावनांवर नियंत्रण येतं, मूड स्विंग्स कमी होतात, स्थिरता येते. आणि 8वा हा एक विशेष फायदा सांगितला आहे, ऑरा आणि करिश्मा वाढतो. एन्हान्स्ड ऑरा अँड करिश्मा. स्रोत म्हणतं की तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचं आकर्षण येतं. तुमची देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज अधिक सकारात्मक होते. लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतात. तुमचं एकूण व्हायब्रेशन किंवा वाइब बदलतं. अरे वा, म्हणजे या स्रोतानुसार हे 30 दिवसांचं आव्हान फक्त एक सवय बदलण्याचा कार्यक्रम नाहीये, तर हे एक प्रकारे व्यक्तिमत्व विकासाचं साधन आहे. शारीरिक ऊर्जा, मानसिक स्पष्टता, भावनिक स्थिरता आणि आत्मविश्वास अशा अनेक पातळ्यांवर चांगले बदल घडून आणण्याची क्षमता यात आहे, असं हे स्रोत सांगू पाहते. तर आजच्या या चर्चेत आपण एका विशिष्ट ऑनलाईन स्रोताच्या आधारे ब्रह्मचर्याची संकल्पना आणि खास करून 30 दिवसांच्या आव्हानाचा सविस्तर आढावा घेतला. यात राजा ययातीची बोधकथा, वासनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्रोताने सांगितलेले काही उपाय आणि या आव्हानाचे शारीरिक मानसिक फायदे यावर आपण बरीच चर्चा केली. हो, म्हणजे या स्रोताने मांडलेला एकूण दृष्टिकोन असा दिसतोय की आत्मनियंत्रणाच्या मार्गातून फक्त काही वाईट सवयी सुटत नाहीत, तर व्यक्तिमत्वात मोठे आणि सकारात्मक बदल घडू शकतात, ज्यामुळे आरोग्य सुधारतं, एकाग्रता वाढते, आंतरिक शांती मिळते आणि एकूणच आत्मविश्वास वाढतो, असा एक विश्वास हे स्रोत देऊ पाहतोय. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. या स्रोतात राजा ययातीच्या कथेतून एक महत्वाचा मुद्दा आला की 1000 वर्ष सुख भोगूनही वासना संपली नाही, उलट वाढत गेली, तिला अंत नाही. मग प्रश्न असा उरतो की खरं समाधान मिळवण्याचा मार्ग फक्त इच्छांना दाबून ठेवण्यात किंवा त्यांना कंट्रोल करण्यात आहे, की त्या पलीकडे जाऊन वासनेचं मूळ स्वरूप आणि आपल्या मनाचं कार्य अधिक खोलवर समजून घेण्यात आहे. यावर नक्कीच विचार करायला वाव आहे.